Hello, I am from Gandhinath Ramji College of D Pharmacy, Solapur. Today we start the fourth chapter, that is antibiotics part second. In last lecture we saw the definition, mechanism of action and classification of antibiotics. Next we will see the participant में beta lactam antibiotics. First we will see the structure. This is the structure of beta lactam. आता जे काही आपण चॅप्टर बघणार आहोत त्याच्यामधलं जे काही अँटीबायोटिक्स आहेत त्याच्यामधलं जे काही बेसिक कंटेंट आहे बीटा लॅक्टम ह्याच्यापासून आपण काही अँटीबायोटिक्स तयार करणार आहोत. दिस इज द बेसिक कंपाऊंड. ह्याच्यापासून आपण अँटीबायोटिक्स तयार करणार आहोत. अँटीबायोटिक्स दॅट इज प्रोसेस द बीटा लॅक्टम रिंग, दॅट इज 4 मेंबर सायक्लिक अमाइन इज कॉल्ड एज द बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. ह्याचे 4 मेंबर आहे 1 2 3 4 member. This type of antibiotics are degrade rapidly in strong acidic and basic medium. आता ज्या antibiotics मध्ये beta lactam रिंग आहे that will be degrade म्हणजे काय त्याचं डिग्रेडेशन होतं. त्याचं जे काही कंटेंट आहे ते आपल्याला मिळणार नाही. That means that will be breakdown that in the strong acidic and basic medium. It is inactivated by enzyme penicillinase and gastric juice, so it should be administered orally with antacid or strong buffer. त्यासाठी आपण ज्यावेळेस ओरली घेतो त्यासाठी आपल्याला त्या टाइमला आपल्याला अँटॅसिड नाही तर आपल्याला स्ट्रॉंग बफर घेऊनच आपलं हे ड्रग घ्यावं लागेल. So bacteria have capability to produce enzyme penicillinase which hydrolysis breaks and open the beta lactam ring in penicillin structure, due to which penicillin lost its activity. आता काही एन्झाइम्स पण आहेत that will also break down the structure. त्याच्यामुळे आपलं जे काही अँटीबायोटिक्स आहे त्याचं जे काही ऍक्टिव्हिटी आहे तो लॉस होऊ शकतो. It is eliminated rapidly from the body, hence it is most given by the injection in the several times. त्यासाठी आपण हे मोस्टली इंजेक्ट करतो, ओरली घेण्यापेक्षा आपण इंजेक्ट करतो बिकॉज ऑफ द टू प्रोटेक्ट अवर ड्रग फ्रॉम द स्ट्रॉंग एसिड्स और बेसिस. इट्स रेस्पिरेटरी फॉर्म आर यूज टू प्रोलॉन्ग द ड्युरेशन ऑफ ॲक्शन. जर करता आपण रेस्पिरेटरी रूट थ्रू दिलं तर त्याचं जे काही ॲक्शन आहे ते प्रोलॉन्ग होतं, जे काही ॲक्शन आपल्याला जास्त नव्हतं. दिस इज द बीटा लॅक्टम रिंग. नेक्स्ट इज द penicillin. Penicillin are the group of antibiotics produced by the growth of molds, that is Penicillium notatum and Penicillium cristaginum. आता जे काही पेनिसिलियम आहे हे आपल्याला मोल्ड्स पासून तयार होतो. दॅट इज द ग्रोथ ऑफ मोल्ड्स. जसं फंगस ग्रोथ होत तसं आपलं मोल्ड्स ग्रोथ होत असतात. दॅट इज द पेनिसिलियम नोटॅटम अँड पेनिसिलियम क्रिस्टाजिनम पासून आपल्याला पेनिसिलिन मिळतो. These are two types of penicillin, natural penicillin and semi-synthetic penicillin. Next we will see the chemistry of penicillin. This is also very important. It is the chemistry of penicillin. आता आपलं पेनिसिलिनचं स्ट्रक्चर कसं असेल ते आपल्याला बघायचं. दॅट इज द केमिस्ट्री ऑफ पेनिसिलिन. पेनिसिलिन कंटेन बीटा लॅक्टम रिंग फ्युज्ड विथ thiazolidine. It is the saturated form of thiazole to form a bicyclic heterocyclic system called penum. आता आपण ऑलरेडी बीटा लॅक्टम रिंग बघितलेलं आहे. हे जे आपण स्ट्रक्चर बघतो दिस इज दी thiazolidine. Thia means sulfur, aza means nitrogen, lidine means that is the saturated form, so that is called as thiazolidine. जेव्हा आपण बीटा लॅक्टम रिंग आणि thiazolidine रिंग या दोन्हीमध्ये आपण कंबाईन करतो इट फॉर्म्स द पेनम स्ट्रक्चर. त्याचे स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड पेनम. त्याच्यामधलं जे काही दिस साईड अँड दिस विल बी फ्यूज. त्याच्यामध्ये दोन्हीपैकी आपण एक नायट्रोजन घेतो. हे सल्फर जसं हे ऑक्सिजन आहे तसं दे विल फॉर्म द पेनम स्ट्रक्चर. दिस इज द पेनम रिंग और पेनम मॉलिक्यूल. दे फॉर्म्स द फ्यूजन ऑफ बीटा लॅक्टम रिंग अँड thiazolidine. The amino group is attached to 6th position
dimethyl group is attached to second position and carboxylic group is at third position through the phenum moiety. From basic penicillin compound called as a 6-amino penicillinic acid. ते जे काय आपण पेनम म्हणून बघतो याच्यामध्ये जर करता इथं आपण अमाइन ग्रुप अटॅच केला 6th पोझिशनला, सेकंड पोझिशनला डायमिथाइल ग्रुप आपण अटॅच केलो, 2 मिथाइल ग्रुप आपण अटॅच केलो, थर्ड पोझिशनला आपण कार्बोक्सिलिक ग्रुप अटॅच केलो. दॅट विल बी लुक्स लाईक दिस इज द 6-amino पेनिसिलानिक ॲसिड. जे कंपाऊंड आहे कम्प्लीट दिस इज द 6-amino पेनिसिलानिक ॲसिड. 6th पोझिशनला अमाइन, सेकंड पोझिशनला 2 मिथाइल ग्रुप, थर्ड पोझिशनला कार्बोक्सिलिक ग्रुप. and the complete forms the phenol is converted into 6-amino penicillinic acid. आता हे जे 6-amino penicillinic acid आहे याच्यामधलं जे काही 6th पोझिशन अमाइन ग्रुप आहे त्या अमाइन ग्रुपला जर करता आपण अल्काइल ग्रुप अटॅच करायचा असेल, इन बिटवीन वी आर ॲडेड दी ऑक्सा और कीटो ग्रुप. They'll forms the like this. There will be an alkyl group are attached to the nitrogen of 6th position with one oxa or keto group. The chemistry of penicillin we have got the following basic structure with its remaining structure. आता आपण ऑलरेडी बघितलेलं आहे हे आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे पेनिसिलिनचं. त्याच्यामध्ये जर का त्याला आपण अल्काइल ग्रुप अटॅच केलं आणि त्या अल्काइल ग्रुपला आपण जसं ॲड करत जाऊ तर कसं आपण चेंजेस करत जाऊ तसं आपलं हे पेनिसिलिनमध्ये आपल्याला त्याचं जे काही प्रॉपर्टी आहे ते आपल्याला चेंज करू शकतो. त्यासाठी आपण पेनिसिलिनचे आपण बेसिक स्ट्रक्चर बघतो आहे. त्याच्यामध्ये आपण 6th पोझिशनच्या नायट्रोजनला आपण आर आणि कीटो ग्रुप आपण अटॅच केलेलं आहे. The most important natural penicillin are benzyl penicillin, phenoxymethyl penicillin. जर करता आपण नॅचरली जर करता आपण पेनिसिलिन भेटत असेल तर these are the benzyl penicillin, phenoxymethyl penicillin. त्याचं आपण स्ट्रक्चर बघूया. दिस इज द बेन्झाइल पेनिसिलिन. तर हे जे काही पेनिसिलिनचं मॉलिक्यूल आहे हे आपण बेसिकली बघितलेलं आहे. 6th पोझिशनला अमाइन ग्रुप, सेकंड पोझिशन 2 मिथाइल ग्रुप, थर्ड पोझिशनला कार्बोक्सिलिक ग्रुप, 7th पोझिशनला कीटो ग्रुप. तर त्या नायट्रोजनला आपण CO आणि आर म्हणजे आर अल्काइल ग्रुप आणि कीटो ग्रुप आपण अटॅच केले. हे जे काय आर आहे जे काय आपण अल्काइल ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण बेन्झाइल ग्रुप आपण अटॅच करतो. सो दॅट इज कॉल्ड द बेन्झाइल पेनिसिलिन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झाइल पेनिसिलिन. ह्याला आपण नंबरिंग देऊया 1 2 3 4 5 6 7 हे आपलं नंबरिंग आहे. द स्ट्रक्चर इज कॉल्ड द बेन्झाइल पेनिसिलिन. नेक्स्ट आहे फिनॉक्झिमिथाइल पेनिसिलिन. जे का आपलं स्ट्रक्चर आहे पेनिसिलिनचं बेसिक ॲज इट इज आपण ठेवलेलं. एक कीटो ग्रुप आहे, इथं आपला मिथाइल ग्रुप आहे. फक्त आपण जे इथं बेन्झाइल पेनिसिलिनमध्ये इथलं फर्स्ट कार्बन हे अल्काइल ग्रुप आपण अटॅच केला आहे. ह्याच्यामध्ये आपण ऑक्सिजनचं ब्रिज तयार करतो आहे म्हणजे ऑक्सिजन आपण अटॅच करतो. तर आपण म्हणतो फिनॉक्झिमिथाइल पेनिसिलिन. इथं आपण ऑक्सिजन ह्या बेन्झिनला अटॅच झाल्यामुळे ह्याला आपण म्हणतो फिनॉक्झी आणि हे आपलं मिथाइल ग्रुप. दिस कम्प्लीट ग्रुप इज कॉल्ड एज पेनिसिलिन. फिनॉक्झिमिथाइल पेनिसिलिन. दिस इज द फिनॉक्झिमिथाइल पेनिसिलिन. These are the naturally occurring penicillin, benzyl penicillin and phenoxymethyl penicillin. The structure modification in benzyl penicillin are done in order to produce or develop derivative. आता जर करता आपण हे जे पेनिसिलिन आहे बेन्झाइल पेनिसिलिनमध्ये जर करता आपण स्ट्रक्चरली डिफरन्स केलं तर आपल्याला याचे काय डेरिव्हेटिव्ह मिळतात ते आपल्याला बघायचे. ॲसिड रेझिस्टन्स पेनिसिलिनेज that is phenoxymethyl penicillin, ampicillin, cloxacillin, penicillinase resistance penicillin that is cloxacillin, broad spectrum penicillin that is carbenicillin and ampicillin. Next we will see the basic structure of penicillin. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ पेनिसिलिन. आता जर करता आपण आर ग्रुपमध्ये काही चेंजेस केलं तर आपल्याला त्याचं नेममध्ये काय चेंज होईल ते आपण बघणार. जर करता आपण
R is equal to this group is attached, that is called as benzyl penicillin. R is equal to this molecule of this attachment, that is benzene, oxygen and CH2, it is called as phenoxymethyl penicillin. हे जे R म्हणजे काय, इथलं जे की पेनिसिलिन मधलं R आहे तर आपण हे इथं रिप्लेस करून पण हे ग्रुप आपण अटॅच करतो, दॅट इज द रिस्पेक्टिव्ह नेम. त्या R च्या ऐवजी आपण इथं हे ग्रुप आपण अटॅच केलं, दॅट इज कॉल्ड एज एम्पिसिलिन. हे ग्रुप अटॅच केलं तर दॅट इज द कार्बेनिसिलिन. तर तुम्हाला एक्झामला विचारतील बेसिक स्ट्रक्चर ऑफ पेनिसिलिन, त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चरचं नाव विचारतील, त्यावेळेस तुम्हाला हे ग्रुप अटॅच करून तुम्हाला स्ट्रक्चर काढावं लागेल. हे झालं आपलं बेसिक. नेक्स्ट विल सी दी बेंझाइल पेनिसिलिन, दॅट इज द फर्स्ट ड्रग. इट इज ऑल्सो कॉल्ड एज पेनिसिलिन G. दिस इज द कैपिटल G. इट इज कॉल्ड एज बेंझाइल पेनिसिलिन और पेनिसिलिन G. आपण ऑलरेडी स्ट्रक्चर बघितलेलं आहे, त्याचं आपण IUPAC नेम बघूया. 6,2-phenyl acetamide पेनिसिलिनिक ॲसिड. तर आपण नंबरिंग देऊया 1 2 3 4 5 6 7. आता 6 पोझिशनला जर करता आपण बघितलं तर हे ग्रुप अटॅच आहे, त्यासाठी आपण 6 देर पे 2-phenyl acetamide. तर आपण नंबरिंग देऊया. दिस इज द फर्स्ट कार्बन, दिस इज द सेकंड कार्बन, 1 2. आता ही जी काही सेकंड पोझिशन आहे, सेकंड कार्बनला इथं आपण फिनाइल ग्रुप अटॅच केला, दॅट इज द 2-phenyl acetamide. हे ॲसिटाइल ग्रुप आणि हे अमाइन, त्यासाठी आपल्याला म्हणतो कंप्लीट ग्रुपला acetamide. कशाला अटॅच आहे तर 2-phenyl acetamide. आणि हे जे मॉलिक्युल आहे नायट्रोजन अमाइन सोडून, दिस इज द पेनिसिलिनिक ॲसिड. दिस कंप्लीट ग्रुप इज कॉल्ड एज पेनिसिलिनिक acid. The IUPAC name is 6,2-phenyl acetamide penicillinic acid. The amino group in 6th position you have acetylated to give the benzyl penicillin. Benzyl penicillin is either the sodium or potassium salt. The hydrogen atom of carboxylic group is replaced by Na plus or K plus. हे जे काय आपल्याला बेंझाइल पेनिसिलिन आहे याच्यामधलं जे काय ॲसिटाइल ग्रुप आहे याच्यामधलं जे हायड्रोजन आहे ते रिप्लेस करून आपण एकतर सोडियम नाही तर पोटॅशियमचं आयन आपण अटॅच करतो, दॅट इज फॉर देअर ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट विल सी दी फिजिकल प्रॉपर्टी. नेचर, व्हाइट फाइन क्रिस्टलाइन पाउडर, फेंट कैरेक्टरिस्टिक odor, bitter taste. Effect of light and air is hygroscopic. Next is the solubility, very soluble in water, soluble in alcohol, almost soluble in ether and chloroform. This is the alcohol. Next is the chemical property. In strong acidic medium, penicillin undergoes degradation, in which both beta-lactam and thiazolidine rings are opened, giving penicillinic acid. जर करता हे आपण ॲसिडमध्ये ॲड केलं, that will be degrade. Beta-lactam and thiazolidine will be opens. Next one is stability and storage. The stability of benzyl penicillin depends upon the moisture content. If moisture content less than 0.5% at room temperature, the benzyl penicillin is stable for 2 to 3 years. Hence, it is stored in tightly closed, light-resistant container protected from the moisture. हे आपल्याला 2 to 3 years जर करता आपल्याला स्टेबल पाहिजे असेल तर आपल्याला 0.5% मॉइश्चर रूम टेम्परेचरमध्ये हे आपल्याला ठेवावं लागेल. त्याच्यापेक्षा कमी असेल तर याचं आपण शेल्फ लाईफ आपण वाढवू शकतो. सो दॅट वी कॅन स्टोअर इन टाइटली क्लोज्ड कंटेनर प्रोटेक्टेड फ्रॉम मॉइश्चर. The category that is antibacterial. Next is the uses. It is used to treat the syphilis, gonorrhea, pneumonia, meningitis, scarlet fever, otitis media. In this case, we are using this drug. First one is syphilis. Syphilis means that is the infection with sexually transmitted bacteria.
सिफिलिस म्हणजे काय? इट्स वन टाइप ऑफ द डिसीज दॅट इज बिकॉज ऑफ द